नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये स्वागत. नितेश राणेंची चौकशी सुरू झालेली आहे. कणकवली पोलीस स्थानकात त्यांची चौकशी सुरू झाली आहे. राकेश परब आणि राणेंची समोरासमोर चौकशी केली जाते आहे. राकेश परब हा नितेश राणेंची जेव्हा जामिनासंदर्भात सुनावणी सुरू होती त्याच दिवशी पोलिसांना शरण आलेला होता आणि नितेश राणे आणि राकेश परब यांची पोलीस स्थानकात समोरासमोर चौकशी केली जाते. 2 दिवसांची पोलीस कोठडी नितेश राणेंना मिळालेली आहे. 4 फेब्रुवारीपर्यंतची त्यांची कोठडी आहे. दोघांच्या समोरासमोरच्या चौकशीमधून काय नेमकं निष्पन्न होतं हे बघायचं. पण कणकवली पोलीस स्थानकात नितेश राणेंना आणलं गेलं आणि आता त्यांची चौकशी केली जाते. नितेश राणेंची सुद्धा एकट्यात चौकशी केली जाते आणि त्याच्या बरोबरीने राकेश परब आणि नितेश राणे यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाते. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया. अजित, चौकशी सुरू केली आहे नितेश राणेंची. राकेश परब आणि नितेश राणे यांना समोरासमोर सुद्धा बसवले गेले चौकशी करता. काय अधिक माहिती द्या. पूर्ण बातमीत थोडा सुधार करतो. नितेश राणे यांना चौकशी करता आणलं गेलेलं आहे, पण अजून राकेश परब याला चौकशी करता आणलेलं नाहीये. थोड्याच वेळात त्याला चौकशी करता आणलं जाईल आणि त्या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाईल. त्याच्या गाड्यांचा ताफ्या पाहिला तर ह्याच गाड्या ज्या आहेत हा VIP स्कॉटिंगच्या गाड्या आहेत. जेव्हा जिल्ह्यामध्ये एखादा केंद्रीय मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी येतात तर त्यांच्या स्कॉटिंग करता या गाड्या असतात. त्या गाड्यांचा वापर जो आहे तो नितेश राणे यांना पोलीस कोठडी देण्यामध्ये किंवा त्यांना जेलपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत आणण्याकरता गाड्यांचा वापर केला गेला. याच गाड्यातून साधारणपणे एक अर्ध्या तासापूर्वी नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे. आता नितेश राणे यांचा जबाब नोंदवला जातोय. त्याच पद्धतीनं त्यांची चौकशी देखील केली जाते. यानंतर राकेश परब याला बोलवलं जाईल आणि त्या दोघांना समोरासमोर बसून चौकशी केली जाईल असं काही पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. याचं कारण असं आहे की पोलिसांनी जी पोलीस कोठडी मागितलेली आहे त्यामुळे त्यांचा मुख्य मुद्दा हा आहे की राकेश परब याला अटक करण्यात आलेली आहे आणि राकेश परब याच्या फोनवरून जे फोन कॉल केले गेले होते त्याच्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. आणि राकेश परब हा नितेश राणे यांचा PA आहे. त्यामुळे ह्या दोघांना समोरासमोर बसून चौकशी केली असता या प्रकरणामध्ये आणखीन खुलासे होऊ शकतील. कारण का कोणी आदेश दिले, कोणी कशा पद्धतीनं कोणी आदेश दिले, कोणी या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर मात्र याच्यामधून आणखीन खुलासे होऊ शकतील. त्याचबरोबर इतर लोक जे फरार आहेत या फरार लोकांच्या संदर्भातली माहिती देखील मिळू शकते. कारण का फोन कॉल भरपूर झालेले आहेत आणि या फोन कॉलच्या माध्यमातूनच जी गोष्ट सांगण्यात आलेली आहे त्याचा उलगडा करणं गरजेचं आहे. हे सगळं लक्षात घेतं या दोघांची समोरासमोर चौकशी केलं जाणं गरजेचं आहे. हा युक्तिवाद जो आहे सरकारी वकिलांनी आणि पोलिसांनी न्यायालयामध्ये केला होता, कणकवली दिवाळी न्यायालयामध्ये केला होता आणि तिथून त्यांना याच बेसवरती पोलीस कोठडी मिळालेली आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नितेश राणे यांची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर राकेश परब याला आणलं जाईल. त्याकरता पोलिसांची तयारी देखील झालेली आहे. काही टीम जी आहे अजित, पण आतापर्यंत राकेश परबची एकट्यात चौकशी झालेली आहे कारण त्याची अटक पण झाली आहे. त्याचप्रमाणे नितेश राणेंची सुद्धा एकट्यामध्ये चौकशी होईल का आणि मग त्या दोघांना समोरासमोर बसवलं जाईल का आता फक्त जबाब नोंदवून घेतला जातोय? आता त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर त्यांची प्राथमिक चौकशी केली जाईल आणि यानंतर राकेश परब याला या ठिकाणी पाचारण केलं जाईल. त्यानंतर दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाईल. हा चौकशीचा भाग आहे. चौकशीची एक प्रक्रिया आहे. तपास अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या राऊंड द टेबलमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 3 अधिकारी आहेत. 3 अधिकारी मिळून या जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये नितेश राणे यांची चौकशी करता आहेत. याचबरोबरीनं आता तू म्हटली असे की राकेश परब याची आधी चौकशी झालेली तर त्याची आधी चौकशी झालेली आहे. त्याच्या चौकशीच्या बेसच्या आधारेच नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे कणकवली पोलिसांनी न्यायालयामध्ये केली होती. राकेश परब हा सध्या कुडाळच्या जेलमध्ये असून त्याला इथं आणलं जाईल थोड्या वेळात आणि त्यानंतर स्पष्ट होईल की दोघांनी एकमेकांची समोरासमोर बसून त्यांची काय चौकशी करण्यात आली, त्यातून काय खुलासे झालेत. कारण का ह्याच मुद्द्यांच्या आधारे ज्यावेळी उद्या नितेश राणे यांना आणि राकेश परब या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा त्यांची पोलीस रिमांड पुन्हा मागितली जाईल ह्या दोघांच्या चौकशीच्या आधारे. नक्की. धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल अजित. आमचे प्रतिनिधी अजित